श्रावण महिन्यामध्ये 12 ऑगस्टला येत आहे संकष्टी चतुर्थी। जेव्हा मंगळवारी ही संकष्टी चतुर्थी येते त्याला अंगारिका संकष्टी चतुर्थी म्हणतात। या दिवशी व्रत, उपवास, आराधना केल्याने मंगळ दोष, त्रास, विघ्न, आपल्या राशीतले जे काही ग्रहाचा काही दोष असेल, ग्रहदोष असेल तर ते कमी होतो आणि तुमच्या सर्व इच्छा अडचणी नक्कीच पूर्ण होतात। हे इच्छापूर्ती संकष्टी चतुर्थी येत आहे। तर हे व्रत ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये कशाचीच कमी नसते, ज्या घरामध्ये नेहमी प्रगतीच होते, त्यामुळे याला विघ्नहर्ता हे म्हणून ओळखलं जातं। तर मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर बघा, आपल्या 12 ऑगस्टला येत आहे संकष्टी चतुर्थी। बघा, संकष्टी चतुर्थी हे खरंच विशेष महत्त्व आहे। जेव्हा आपल्या श्रावण महिन्यामध्ये बघा, श्रावण महिना हा खूप पवित्र महिना असतो। त्यामध्ये जे काही व्रतवैकल्य केलं जातं तर ते आपल्या सर्व देवांच्यापर्यंत पोहोचतं असं म्हटलं जातं। त्यामुळे याला विशेष महत्त्व आहे। आणि अंगारिका चतुर्थी खरंच उपवास केल्याने त्यामुळे त्यांच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात। त्यामुळे सर्व गणेश भक्त या दिवशी व्रत करतात, पूजा विधी करून आपले हे चंद्रोदय केल्यानंतर आपल्याला उपवास सोडतात। तेव्हा हे मनोभावे पूजा केल्यास आपल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात अशी मान्यताही आहे। बघा, बरेच जणांचा अनुभवही आलेला आहे। तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्याला सर्वप्रथम आपल्याला गणेशांची पूजा करायची आहे। बघा, एका चौरंगावर किंवा पाटावर ते आपल्याला लाल वस्त्र अंतरायचं आहे, त्यावरती आपल्याला गणेशांची मूर्ती ठेवायची आहे। त्या मूर्ती ठेवल्यावर आपल्याला त्या दिवशी पंचामृत किंवा दुधाने आपल्याला अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालत असताना आपल्याला ओम गणगणपते नमः आपल्याला 21 वेळेस म्हणायचं आहे, किंवा गणेश अथर्व शीर्ष म्हणतही तुम्ही गणेशांना अभिषेक घालू शकता। त्यानंतर आपल्याला गणेशांना चंदनाचा टिका लावायचा आहे, वस्त्र, फुलं, धूप, दिवा अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे। बघा, त्या दिवशी त्या दिवशी काही जी तुम्ही सेवा करतात ते जास्तीत जास्त सेवा करा। खरंच त्या दिवशी खरंच खूप पुण्यफळ आणि लाभदायक मिळतं। यांची बरेच आख्यायिका पण आहे आणि पौराणिक कथाही अंगारिका चतुर्थीचे आहेत। त्यामुळे जे काही अंगारिका चतुर्थी व्रत करतात ना, त्याचे सर्व इच्छा पूर्ण होतात आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो हे मी आपल्या गणेशांच्या चरणी प्रार्थना करते, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो। हे व्रत कोणीही पुरुष स्त्री कोणीही करू शकतं, लहान मुलंही तुम्ही करू शकता। बघा, लहान मुलांचा तर लाडका देवबाप्पा असतो, त्यामुळे लहान मुलंही अथर्व शीर्षम नक्की म्हणावे। बघा, जो व्यक्ती अंगारिका चतुर्थीचा उपवास करतो त्याला भगवान गणेश आणि भगवान मंगल दोघांचाही आशीर्वाद मिळतात। त्यांच्या सर्व समस्या मुक्त होऊन समाधानी, शांत, सुख समृद्धी मिळते असं म्हणतात। बघा, त्याची एक पौराणिक कथाही आपल्याला आहे। तर बघा, मंगलाने वर्षानुवर्ष गणेशांच्या भक्तीत तपस्या केली, भगवान गणेश प्रसन्न झाले आणि त्यांना मंगलाला त्यांच्या दिव्य स्वरूपात प्रकट होऊन आशीर्वाद दिला। गणेशाने सांगितले की तो मंगलाच्या भक्तीने प्रभावित झाला आहे आणि त्याला तो वर मागण्याची संधी दिली आहे। त्यामुळे मंगलदेवांनाही त्याचे जी काही त्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे भगवान गणेशांकडून, तेव्हापासून ही अंगारिका चतुर्थीचं नाव आलेलं आहे। तेव्हापासून ही प्रथा आणि अंगारिका चतुर्थी केल्याने ही आपल्या जी काही कोणी भक्त आहेत त्यांनी मनोभावे पूजा केल्यास, सेवा केल्यास त्यांनाही त्यांच्या इच्छा पूर्ण होतात। बघा, आता बरेच घरामध्ये बरेच समस्या असतात, आर्थिक प्रॉब्लेम असतो, नोकरीमध्ये बढती होत नाही किंवा कुणाचे लग्न होत नाहीत, असे बरेच काही समस्या असतात त्या घरामध्ये। तर त्यांचे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी ही अंगारिकाचा व्रत वैकल्य नक्कीच त्या दिवशी करावा। बघा, त्या दिवशी दिवसभर फलाहार घ्यायचा आहे, म्हणजे त्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करायचा आहे। रात्री चंद्रोदय आपल्याला त्या दिवशी 9:17 आहे, तर ते आपल्याला चंद्रोदयाची पूजा करायची आहे। आधी सर्वप्रथम आपल्याला गणेशांची पूजा करायची आहे, नंतर चंद्रोदयाला 9:17 आपल्याला चंद्रोदयाचा वेळ आहे, तर त्या वेळेमध्ये आपल्याला चंद्रोदयांना पण पाण्यामध्ये शुद्ध पाण्याने आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे। चंद्रालाही मनोकामना बोलायच्या आहे, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गणेशांची आरती करायची आहे। आरती केल्यावर आपल्याला
मोदकाचा नैवेद्य म्हणजे बघा लाडू किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे आणि त्या दिवशी सर्व नंतर सात्विक आहार घ्यायचा आहे. तर त्या दिवशी आपल्याला उपवास त्यानंतर ते आपल्याला पूजा आरती झाल्यावर त्याच्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. बघा त्या दिवशीचा शुभ मुहूर्त काय आहे बघा, 12 ऑगस्ट 2025ला सकाळी 8:40 40 वाजता सुरू होऊन तर दुसऱ्या दिवशी 13 ऑगस्टला 6:35 वाजता सकाळी संपणार आहे. तर अशी तिथीनुसार हे अंगारिका चतुर्थी आलेले आहे. तर या दिवशी तुम्ही सर्वांनी ही व्रत नक्कीच करावे आणि अंगारिका चतुर्थीपासूनच आपण वर्षातल्या चतुर्थीचा पण उपवास धरला संकल्प करून करायचा आहे. बघा या दिवशी अंगारिका चतुर्थी येत आहे. तर बघा अंगारिका चतुर्थीपासून आपण हे संकष्टीचे व्रत तुम्ही 12ही महिन्याची सुरुवात करू शकता. म्हणजे ती सुरुवात बघा अंगारिका चतुर्थीपासून करायची असते. तर तुम्ही अंगारिकाच्या चतुर्थीपासून असं संकल्प करा की मी हे 12 महिन्यातली जी काही 12 संकष्टी चतुर्थी येते प्रत्येक महिन्यामध्ये तर ती संकष्टी करणार आहे. असं संकल्पयुक्त तुम्ही पूजाही करू शकता आणि हे संकल्प करून आपण प्रत्येक महिन्यात येणारी जी संकष्टी चतुर्थी आहे त्याचा व्रत करायचा आहे. आणि बघा हे ज्या घरामध्ये खरंच संकष्टी चतुर्थीचा व्रत केलं जातं, उपासना केला जातं, आराधना केली जाते, ओम गणपतीचा जप केला जातो, त्या दिवशी गणेश अथर्व शीर्षम म्हणायचं आहे. तर ते म्हणायचं आहे. गणेश स्तोत्र आहे तर ते नक्कीच म्हणायचं आहे. या जी काही पाठ किंवा श्रवण केल्यास त्या घरामध्ये खरंच खूप प्रसन्नता होते आणि त्या घरात नक्कीच प्रगती होते, कुठलेही विघ्न होत नाही. त्यामुळे विघ्नहर्ता म्हटलं जातं या देवांना. त्यामुळे कुठलेच विघ्न आपल्या घरामध्ये येत नाहीत आणि जी काही आपत्कालीन संकट आहे तर त्यापासून आपल्याला त्याचं नक्कीच निवारण मिळतं. तर हे संकष्टी चतुर्थी आपल्याला नक्कीच करायचे आहे. हे श्रावण महिन्यातली जी काही संकष्टी आहे तर त्याला खरंच अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे, खूप महत्त्व आहे. त्यामुळे ही संधी नक्कीच घालवू नका. तुम्ही हे व्रत करा आणि तुम्ही खरंच कमेंटमध्ये ओम गणपती नक्कीच लिहायला विसरू नका. कमेंटमध्येही लिहा आणि खरंच त्या दिवशी अंगारिका चतुर्थीच्या दिवशी मनोभावे मंगळवारी पूजा करा. तर तुम्ही संकल्पयुक्त ही पूजा करायला सुरुवात करा. आणि बघा आपल्याला 21 दुर्वाची जोडी वाहताना आपली मनोकामना बोलायची आहे. त्यानंतर दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहेत भगवान गणेशांना. तर ते बघा दुर्वा खूप प्रिय आहे, त्याच्याशिवाय ही पूजा अधुरी आहे. त्यामुळे दुर्वा नक्कीच अर्पण करा. जास्वंदाचं लाल फूल किंवा कोणतंही लाल फूल अर्पण करून आपण विधियुक्त पूजा करा आणि याचा नक्कीच तुम्हाला अखंड आशीर्वाद तुमच्या घरावर नक्कीच राहणार आहे. तुमच्या पण सर्व इच्छा पूर्ण हो हे पण मी गणपतींच्या चरणी प्रार्थना करते. तर तुमची सर्व इच्छा पूर्ण हो. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच चॅनलला लाईक मात्र करा, कारण लाईक करत नाहीत. तर अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.